शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी रात्री पुन्हा होणार महत्त्वाची बैठक। ईव्हीएम संदर्भात बैठकीत होणार चर्चा। केजरीवाल सिंघवी उपस्थित असणार। उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांचं अभिनंदन। सावरकरांचा अवमान उद्धव ठाकरे सहन करणार का? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल। सोनिया गांधी आणि खरगेंना पत्र लिहून जाब विचारा, ठाकरेंना आव्हान। कुर्ल्यातल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी। मृतकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत मिळणार। पुण्यातल्या सतीश वाघ यांचे मारेकरी अद्यापही मोकाटच। पोलिसांची 16 पथकं आरोपींच्या मागावर। आरोपींच्या शोधासाठी ह्यूमन इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा देखील वापर। बेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करा। शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लिहिलं पत्र। आणि कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यामध्ये मशीद नसून मंदिरच असल्याचा कोर्टाचा निकाल। 1971 पासून ठाणे कोर्टात मंदिर की मशीद सुरू होती सुनावणी।